श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्म परंपरेमध्ये अनेक देवता, संत आणि सद्गुरूंनी भक्तांना भक्तीचा मार्ग दाखवला. पण या सर्वांमध्ये भगवान दत्तात्रेयांचे स्थान अत्यंत विशेष आहे. दत्तगुरू म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकरूप स्वरूप मानले जाते. त्यांच्या नावातच भक्तांसाठी एक वेगळी शक्ती आहे. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र श्रद्धेने घेतला की मनाला आधार मिळतो, संकटात धीर येतो आणि आपल्या जीवनातील अंधारामध्ये आशेचा प्रकाश निर्माण होतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. आजची कथा एका अशाच साध्या भक्ताची आहे. हा भक्त श्रीमंत नव्हता, त्याच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, मोठे घर नव्हते, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, दत्तगुरूंवरील अढळ श्रद्धा. एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. घरामध्ये त्याची वृद्ध आई, पत्नी आणि 2 मुले होती. गोविंदा दिवसभर शेतामध्ये कष्ट करायचा आणि संध्याकाळी घरी परतल्यावर आपल्या घराच्या देव्हाऱ्यासमोर बसून श्री गुरुदेव दत्त असा जप करायचा. त्याच्या घरातील देव्हाऱ्यात दत्तगुरूंची एक छोटीशी मूर्ती होती. ती मूर्ती त्याच्या वडिलांनी त्याला दिली होती. गोविंदा रोज सकाळी उठून प्रथम त्या मूर्तीसमोर दिवा लावायचा. तो म्हणायचा, दत्तगुरू, माझ्याकडे मागण्यासाठी काही मोठं नाही. माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा. माझ्या आईची सेवा माझ्या हातून घडू द्या. माझ्या मुलांना चांगला मार्ग दाखवा आणि माझ्या मनातील श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. गोविंदाचे जीवन साधे होते, पण 1 वर्ष गावावर मोठे संकट आले. पावसाने पाठ फिरवली, शेतातील पिके वाळू लागली, विहिरीतील पाणी कमी झाले, गावातील अनेक शेतकऱ्यांवर कर्ज झाले. गोविंदाचेही पीक नष्ट झाले. सावकार दररोज घरी येऊ लागला. गोविंदा, पैसे कधी देणार, असा प्रश्न तो विचारायचा. गोविंदा शांतपणे म्हणायचा, पीक आले असते तर पैसे दिले असते. यंदा परिस्थिती खराब झाली. पण सावकाराला त्याची अडचण समजत नव्हती. एक दिवस त्याने गोविंदाला धमकी दिली, 15 दिवसांत पैसे दिले नाहीस तर तुझं शेत माझं. गोविंदाच्या पायाखालची जमीनच सरकली. ते शेत त्याच्या वडिलांची शेवटची आठवण होती. त्या रात्री गोविंदा देव्हाऱ्यासमोर बसला. डोळ्यांत अश्रू होते. त्याने दत्तगुरूंच्या मूर्तीकडे पाहिले आणि म्हणाला, गुरुदेव, आज माझी परीक्षा आहे. माझ्याकडे कोणाचाही आधार नाही. तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे आई वडील. माझे शेत वाचवा किंवा नका वाचवू, पण माझी श्रद्धा मात्र वाचवा. असे म्हणत तो दत्तगुरूंच्या चरणी डोके ठेवून झोपी गेला. त्या रात्री त्याला एक अद्भुत स्वप्न पडले. स्वप्नामध्ये त्याला एक तेजस्वी संन्यासी दिसला. अंगावर भगवी वस्त्रे, हातात कमंडलू, चेहऱ्यावर विलक्षण शांतता आणि डोळ्यांत करुणा. त्या संन्याशाने गोविंदाकडे पाहून सांगितले, घाबरू नकोस. जिथे श्रद्धा असते तिथे गुरुचा आधार असतो. गोविंदाने विचारले, आपण कोण? संन्यासी फक्त हसला आणि म्हणाला, उद्या सकाळी गावाबाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाजवळ जा. इतके बोलून तो अदृश्य झाला. गोविंदाची झोप उडाली. पहाट झाली. त्याने घरातील काम आटोपले आणि गावाबाहेरच्या वडाच्या झाडाजवळ गेला. तेथे एक वृद्ध संन्यासी बसलेला होता. गोविंदाने त्यांना पाहिले आणि त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तोच चेहरा, तोच तेज, तोच संन्यासी त्याला स्वप्नात दिसला होता. गोविंदा त्यांच्या चरणी पडला. गुरुदेव. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा खोदले. तिसऱ्या दिवशी अचानक त्याच्या फावड्याला दगड लागला. गोविंदाने माती बाजूला केली. खाली जुनी विहीर दिसली. विहिरीमध्ये थोडे पाणी होते. गोविंदाच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याने हात जोडले आणि म्हणाला, श्री गुरुदेव दत्त. त्याने ती विहीर साफ केली. काही दिवसांनी त्या विहिरीमध्ये पाणी वाढले. त्याने शेताला पाणी दिले. जिथे जमीन कोरडी पडली होती तिथे हळूहळू हिरवाई दिसू लागली. गावातील लोक आश्चर्याने पाहू लागले. काही दिवसांत गोविंदाच्या शेतात हिरवेगार पीक उभे राहिले. सावकारही आश्चर्यचकित झाला. पीक विकल्यानंतर गोविंदाने त्याचे कर्ज फेडले. पण गोविंदाने हा चमत्कार स्वतःच्या सामर्थ्याचा मानला नाही. तो म्हणाला, हे माझे कर्तृत्व नाही, माझ्या गुरूंची कृपा आहे. तो पुन्हा त्या वडाच्या झाडाजवळ गेला, पण तेथे संन्यासी नव्हते. गोविंदाने गावभर शोध घेतला. कोणालाही त्या संन्याशाची माहिती नव्हती. तेव्हा त्याला जाणवले, माझ्या हाकेला स्वतः दत्तगुरू आले होते. त्या दिवसापासून गोविंदाची दत्तभक्ती आणखी वाढली. तो रोज श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू लागला. पण दत्तगुरूंची खरी शिकवण त्याला अजून समजायची होती. एक दिवस गावामध्ये एक वृद्ध साधू आले. त्यांनी गोविंदाला सांगितले, दत्तगुरू फक्त संकट दूर करणारे देव नाहीत, ते माणसाला संकटातून शिकवतात. गोविंदाने विचारले, गुरुदेव, त्यांची कृपा कशी मिळते? साधू म्हणाले, फक्त मोठमोठ्या पूजा करून नाही,
सत्य बोलून, आई वडिलांची सेवा करून, गरिबाला मदत करून, अहंकार सोडून आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहून. हे शब्द गोविंदाच्या मनात कायमचे कोरले गेले. त्याने आपल्या जीवनात बदल केला. पूर्वी तो फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार करायचा. आता तो गावातील गरजू लोकांना मदत करू लागला. एखाद्या वृद्धाला औषधांची गरज असेल तर तो मदत करायचा. एखाद्या गरीब शेतकऱ्याचे बैल आजारी असतील तर तो आपल्या परीने मदत करायचा. एखाद्या मुलाला शिक्षणासाठी पैसे नसतील तर तो त्याला वही पुस्तक द्यायचा. लोक त्याला म्हणायचे, तू एवढी मदत का करतोस? गोविंदा म्हणायचा, मला दत्तगुरूंनी शिकवलं आहे की देव शोधण्यासाठी नेहमी मंदिरात जाण्याची गरज नाही. गरजू माणसाच्या डोळ्यांत पाहिलं तरी देव दिसतो. हळूहळू गावात गोविंदाची दत्तभक्त म्हणून ओळख निर्माण झाली. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. एका रात्री गोविंदाची आई अचानक आजारी पडली. तिची प्रकृती गंभीर झाली. गावात डॉक्टर नव्हता. शहर दूर होते. रात्र खूप काळोखी होती. गोविंदा आईजवळ बसला. आईने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, बाळा, माझ्यासाठी चिंता करू नकोस. दत्तगुरूंचं नाव घे. गोविंदाच्या डोळ्यांत पाणी आले. त्याने आईच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला, आई, माझा गुरु माझ्यासोबत आहे. त्याने श्री गुरुदेव दत्त असा जप सुरू केला. तेवढ्यात बाहेरून कुणीतरी दार ठोठावले. गोविंदाने दार उघडले. बाहेर एक अनोळखी वैद्य उभा होता. तो म्हणाला, मला गावातून जाताना समजले की तुमच्या आईची तब्येत खराब आहे. मला आत येऊ द्या. गोविंदाने त्यांना आत घेतले. वैद्याने आईची तपासणी केली आणि औषध दिले. काही वेळात आईची प्रकृती सुधारू लागली. गोविंदाने त्या वैद्याला पैसे देऊ केले. पण वैद्य म्हणाला, मला पैसे नकोत. मग काय देऊ? वैद्य म्हणाला, फक्त दत्तगुरूंचे नाव घेत जा. गोविंदाने पुन्हा त्यांच्याकडे पाहिले. क्षणभर त्याला त्या वैद्याच्या चेहऱ्यावर तेच दिसले. तो म्हणाला, गुरुदेव. पण पुढच्याच क्षणी वैद्य तेथे नव्हता. गोविंदा बाहेर धावत गेला. रस्ता रिकामा होता. त्या रात्री गोविंदाला एक गोष्ट पूर्णपणे समजली. दत्तगुरू भक्ताच्या जवळ असतात, पण त्यांची ओळख प्रत्येक वेळी लगेच होत नाही. कधी ते साधू बनून येतात, कधी वैद्य बनून येतात, कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपाने मदत करतात आणि कधी संकटातून मार्ग दाखवतात. म्हणूनच दत्तभक्तीमध्ये गुरुला शरण जाण्याला अत्यंत महत्त्व आहे. गोविंदाने आपल्या आयुष्याचा एक नियम केला. कितीही मोठे संकट आले तरी प्रथम तो घाबरणार नाही. तो दत्तगुरूंचे नाव घेणार आणि त्यानंतर जे शक्य आहे ते प्रामाणिकपणे करणार. कारण श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नाही. श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास ठेवून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करणे. काही वर्षांनी गोविंदाचा मुलगा मोठा झाला. त्याला शहरात नोकरी मिळाली. घरची परिस्थिती सुधारली. पण गोविंदा मात्र पूर्वीसारखाच साधा राहिला. त्याने कधीही दत्तगुरूंच्या कृपेचा गर्व केला नाही. एक दिवस त्याचा मुलगा म्हणाला, बाबा, तुम्ही आयुष्यभर दत्तगुरूंची पूजा केली. तुम्हाला त्यांच्याकडून काय मिळालं? गोविंदा हसला. तो म्हणाला, मला पैसा मिळाला नाही असं नाही. संकटातून मार्ग मिळाला. पण त्याहून मोठी गोष्ट मिळाली. मनाला आधार मिळाला. मुलाने विचारले, तो आधार म्हणजे काय? गोविंदा म्हणाला, जगात कितीही लोक सोडून गेले, कितीही संकटे आली, कितीही अडचणी उभ्या राहिल्या, तरी मनात एक आवाज असतो, घाबरू नकोस. तुझ्या गुरूचा हात तुझ्या डोक्यावर आहे. हाच आधार. हीच दत्तगुरूंच्या भक्तीची खरी शक्ती आहे. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही चिंता आहे. कोणाला पैशाची चिंता आहे, कोणाला घरातील भांडणांची चिंता आहे, कोणाला मुलांच्या भविष्याची चिंता आहे, कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला व्यवसायाची चिंता आहे. कधी कधी आपल्याला असे वाटते की आपण एकटे आहोत. पण अशा वेळी दत्तगुरूंचे स्मरण मनाला शांतता देऊ शकते. आपण श्रद्धेने म्हणू शकतो, श्री गुरुदेव दत्त. या मंत्राचा अर्थ केवळ शब्दांमध्ये नाही. त्यामध्ये गुरुवर विश्वास आहे, त्यामध्ये समर्पण आहे, त्यामध्ये आशा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनातील भीती कमी करण्याची शक्ती आहे. दत्तगुरूंच्या चरित्रामधून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. संकट आले म्हणून श्रद्धा सोडू नका. उशीर झाला म्हणून देव आपल्याला विसरला असे समजू नका. कधी कधी आपल्या प्रार्थनेचे उत्तर लगेच मिळत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की प्रार्थना व्यर्थ गेली. कधी उत्तर परिस्थिती बदलून येते. कधी एखादा योग्य माणूस आपल्या आयुष्यात येतो. कधी आपल्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते आणि कधी संकटातून आपण पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतो. ही सुद्धा गुरुकृपाच असू शकते. म्हणूनच दत्तगुरूंचे स्मरण करताना केवळ चमत्काराची अपेक्षा करू नका. त्यांच्याकडे विवेक मागा, चांगले कर्म करण्याची शक्ती मागा, वाईट मार्गापासून दूर राहण्याची बुद्धी मागा
आई वडिलांची सेवा करण्याची संधी मागा, गरजूला मदत करण्याचे मन मागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुदेव, माझी श्रद्धा कायम ठेवा अशी प्रार्थना करा. गोविंदाच्या आयुष्याच्या शेवटच्या काळातही त्याच्या ओठांवर एकच नाव होते, श्री गुरुदेव दत्त. एक दिवस तो देव्हाऱ्यासमोर बसला होता. त्याने दत्तगुरूंच्या मूर्तीकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर शांत हास्य होते. त्याने हात जोडले आणि म्हणाला, गुरुदेव, आयुष्यभर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. मी तुम्हाला काही दिले नाही, पण तुम्ही मला खूप काही दिलत. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, आता शेवटची एकच इच्छा आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे नाव माझ्या ओठांवर राहू दे. आणि त्या क्षणी देव्हाऱ्यातील दिव्याची ज्योत अचानक अधिक तेजाने पेटली. गोविंदाने डोळे मिटले. त्याच्या ओठांवर शेवटचे शब्द होते, श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, ही कथा आपल्याला सांगते की भक्ती म्हणजे केवळ देवाकडे काही मागणे नाही. भक्ती म्हणजे देवावर विश्वास ठेवणे. भक्ती म्हणजे संकटातही मन स्थिर ठेवणे. भक्ती म्हणजे चांगले कर्म करणे. आणि भक्ती म्हणजे गुरुच्या चरणांवर आपला अहंकार ठेवणे. आज जर तुमच्या आयुष्यातही एखादे मोठे संकट असेल, तर क्षणभर डोळे मिटा, मन शांत करा आणि श्रद्धेने म्हणा, हे दत्तगुरू, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करण्याची शक्ती द्या, पण त्याहून आधी त्या अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य द्या. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा, माझ्या मनाला शांतता द्या, माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या आणि माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. श्री गुरुदेव दत्त. ज्यांच्या मनात दत्तगुरूंची श्रद्धा आहे त्यांनी कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री गुरुदेव दत्त. कदाचित तुमची ही छोटीशी श्रद्धा कोणाच्या तरी दुःखी मनाला आधार देईल. दत्तगुरूंची कृपा आपल्या सर्वांवर राहो. आपल्या घरात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी नांदो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.